नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे आपल्याला वेगवेगळ्या रोगांबद्दल नेमकी महत्वाची आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती देतात. होम रेमेडीज सुद्धा सुचवतात. याच्या आधीच्या आमच्या एपिसोडमध्ये त्यांनी आपल्याला मायग्रेन ह्या बऱ्याच लोकांना असणाऱ्या आजाराबद्दल सिमटम्स, त्याच्यावरती काय उपाय करता येतात, होम रेमेडीज याबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. हा एपिसोड बघितला नसेल तर जरूर बघा. त्यात त्यांनी आपल्याला सांगितलं की मोस्टली वय वर्ष 20 ते 60 या वयामध्ये मायग्रेनचा आजार उद्भवण्याची संभावना असते. पण सर्दी किंवा सायनस हे या आजाराचं प्रमुख कारणांपैकी एक कारण आहे. जर का लहान मुलांना सर्दीचा त्रास होत असेल तर पुढे जाऊन त्यांना मायग्रेनचा त्रास होऊ नये किंवा लहानपणापासूनच मायग्रेनचा त्रास सुरू होऊ नये म्हणून सर्दीपासून त्यांना त्यांचं रक्षण करणं किंवा त्यांना सर्दी न होण्यासाठी खबरदारीचे उपाय घेणं हे पालकांना करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्यासाठी आमचा सर्दीवरचा एपिसोड तुम्ही जरूर बघा, कारण ह्यामध्ये डॉक्टरांनी सर्दी टाळण्यासाठी किंवा सर्दी वारंवार होत असेल तर त्याच्यावरती खूप घरगुती उपाय सुचवलेले आहेत, जे करून तुम्ही लहान मुलांमधली वारंवार होणारी सर्दी नक्की कमी करू शकाल. आपण डॉक्टरांकडून मायग्रेन वरती अजून काही घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आणि मायग्रेन बद्दलच्या मिसकन्सेप्शन्स त्यांच्याकडून क्लिअर करून घेण्यासाठी पुन्हा एकदा भेटणार आहोत. सो पुन्हा एकदा भेटूया पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, थँक्यू परत तुमचा वेळ दिल्याबद्दल. या आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला मायग्रेन बद्दल अतिशय सविस्तर सिमटम्स, कुणाला होऊ शकतो, नंतर म्हणजे ट्रीटमेंट्स काय असतात, होम रेमेडीज काय असतात, याबद्दल सविस्तर माहिती दिली. आहाराबद्दल पण सांगितलं. पण ह्याच्याबद्दल अजूनही काही होम रेमेडीज तुम्ही सांगू शकाल का, किंवा आहारामध्ये काही बदल? याच्यामध्ये दोन प्रकारांनी आपण घरच्या घरी काही त्याची ट्रीटमेंट करू शकतो. जेव्हा ही वारंवार गोष्ट होते तर प्रत्येक वेळेला पेन किलर खाऊन आपलं पोट खराब करून घेण्याची गरज नाहीये. ज्या वेळेला हा तीव्र स्वरूपाचा पेन सुरू होतं तर त्यावेळेला स्पेसिफिक आपण जसं सुंठ आणि गुळाचं नाकात ड्रॉप्स टाकण्याचं सांगितले, त्याच्याप्रमाणे आल्याचा रस, आलं आपल्या घरी अवेलेबल असतं तर आलं किसून त्याचा रस काढायचा, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि त्याचे थेंब नाकामध्ये, 4-4 थेंब नाकामध्ये टाकायचे. हे जरा झणझणतात कारण आलं तिखट आहे ना, पण तुम्ही साधं साखर पाणी म्हणजे पाण्यामध्ये साखर विरघळवायची, ते कोमट करायचं आणि त्याचे 4-4 थेंब नाकात टाकायचे. त्याने सुद्धा म्हणजे मुख्यतः आपण जे पित्ताच्या म्हटलं ना, आग होऊन होणारं पेन असेल तर त्याच्यामध्ये उपयुक्त होतं. त्याच वेळेला जिरं, ओवा असं एकत्र कुटून त्याच्यामध्ये गुळ घालून त्याची गोळी करून खाणं. म्हणजे नुसती काही वेळेला आपण पित्तासाठी ती पावडर खा सांगतो, पण इथे ती गोळी चघळून चघळून खाणं याचा पण खूप छान उपयोग होतो. मॉडर्न सायन्समध्ये त्यांनी कॅफिनचा म्हणजे कॉफीचा पण उपयोग खूप सांगितलेला आहे. कॅफिन अनेक गोष्टींमध्ये तर इझिली आपल्याकडे अवेलेबल ब्लॅक कॉफी त्यावेळेला करून पिणं, काही वेळेला चॉकलेट खाणं हे सुद्धा उपयुक्त असतं त्या वेळेपुरतं. पण ह्याच्यामध्ये अगेन त्याचं मूळ कारण शोधणं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुष्कळ वेळा तर असं होतं की आपण डोक्याला तेल कमी लावतो. पूर्वी कसं होतं की रेग्युलर म्हणजे रोज तेल लावणं डोक्याला हे योग्य मानलं जायचं. तर आता तुम्ही जेव्हा बाहेर कामानिमित्त खूप हिंडत वगैरे असता, पोल्युशन एअरमध्ये खूप असतं, तर अशा वेळेला तेल डोक्याला असण्याची गरज नाहीये. पण ऍटलिस्ट जेव्हा तुम्ही डोकं धुणार आहात त्याच्या आधी 1 तासभर डोक्याला भरपूर कोमट केलेलं तेल लावणं, म्हणजे नुसतं आपलं बाटली घेतली आणि डोक्यावर उपडी केलीये तर हे योग्य नाही. तर तेल वाटीत घ्या, थोडंसं कोमट करा आणि ते कोमट कोमट तेल जर माथ्यावर लावून तुम्ही पूर्ण डोक्याला पसरवून लावायला सुरुवात केली तरी सुद्धा ह्या नसांवरचा ताण हा कमी होतो. किंवा ह्या तेलामुळे, त्याच्यात तेलात आपण खूप मेडिकेटेड तेल स्पेसिफिक वापरून स्पेसिफिक ह्या मायग्रेनसाठी काही तेल तयार केली जातात, ती वापरून तुम्ही नसांची ताकद वाढवू शकता आणि मायग्रेनचे अटॅक टाळू शकता. ह्याच्याच बरोबर खाण्यामध्ये काही गोष्टी जर नियमित तुम्ही घेतल्यात आणि काही नियमितपणे टाळल्यात तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. ताजं अन्न नियमित खाणं, शिळं अन्न फ्रीजमध्ये आहे, टेस्टला चांगलं लागतंय,
तरी खाणं हे टाळायचंय. हॉटेलमधलं अन्न की ते तिथे त्यांच्या फ्रीजमध्ये अनेक महिने बनवून ठेवलं जातं, ते अन्न तुम्ही अगदी खूप चविष्ट म्हणून खाता. ह्याच्या मागचा आपला माइंडसेट बदलणं हे गरजेचं आहे. एखाद्या वेळेला फूड त्या हॉटेलमधलं खाणं वेगळी गोष्ट आहे, आणि इतर वेळेला म्हणजे वारंवार हे खाणं हे तुम्ही टाळलं पाहिजे. शक्यतो घरी केलेलं ताजं अन्न आणि बनवलं की लगेच खाऊन टाकणं हे तुमच्या हेल्थसाठी आवश्यक आहे, कारण त्यातले न्यूट्रिएंट सगळे तुमचे मेंटेन झालेले असतात आणि ते तुम्हाला उपयुक्त होतं. याच्याच बरोबर जे पित्तामुळे ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो, म्हणजे त्याचा बेस पित्त आहे, अजीर्ण आहे, तर त्यांनी आंबवलेले पदार्थ किंवा लोणची स्पेसिफिक ही टाळणं, खाण्यात वारंवार न घेणं, किंवा ह्यांचं प्रमाण सुद्धा कसं आहे ना, हे रुची वाढवणारे पदार्थ आहेत, त्यामुळे ते अगदी अल्प प्रमाणात खाल्ले पाहिजेत. म्हणजे नाहीतर काय होतं की भाजी ही लोणच्यासारखी थोडीशी खाल्ली जाते आणि लोणचं चटणी हे जास्त वापरलं जातं, तर हेही टाळायला पाहिजे. आणि ज्यांना स्पेसिफिक मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी तर कुठलीच लोणची खायची नाहीत, म्हणजे लिंबाचं चांगलं हेल्दी वगैरे नाही. ते जेव्हा त्याच्यात भरपूर मीठ, तिखट, तेल असं घालून केलेलं लोणचं असेल तर ते टाळायचे. गोड लिंबाचं लोणचं आहे ते एक वेळेस चवीला चालेल. आमसुलाची चटणी ह्या लोकांना खूप उपयुक्त होते, म्हणजे आमसूल, जिरं, गूळ आणि मीठ थोडंसं असं हे सगळं समप्रमाणात भिजवून क्रश करून जी करतात ती अतिशय चटणी चांगली. म्हणजे ज्यांना भूक म्हणजे त्यावेळेला अटॅकमध्ये खावंसं वाटत नाही, जेवण जात नाही, तर अशांनाही ती चटणी उपयुक्त होते. त्यांनी चवही वाढते, पचनही सुधारतं आणि त्यामुळे आपोआपच मायग्रेनचा येणारा अटॅक आहे तो माइल्ड येतो आणि हे नियमित वापराने तर पुढे अटॅक येणंही बंद होऊ शकतं. बरोबर. आपण आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला मायग्रेनचं एक कारण ट्रिगर म्हणजे ज्याचा की स्ट्रेस हे सांगितलं. याच्या आधीच्या अनेक एपिसोड्समध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट बद्दल बोललेलो आहोतच, पण तरी सुद्धा एकदा खास मायग्रेनसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट कशी करता येईल हे सांगा. स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये इंटरनल गोष्टी बदलणं किंवा तुमची विचार करण्याची पद्धत बदलणं आणि स्ट्रेस येत असेल त्यावेळेला काही मेडिटेशन करणं यांनी स्ट्रेसचा इम्पॅक्ट जो आहे तो कमी करू शकता. पण स्ट्रेसमुळे जेव्हा नर्व्हजना विकनेस आलेला आहे आणि मायग्रेनचा आजार सुरू झालेला आहे त्यावेळेला शिरोधारा, शिरोबस्ती म्हणजे तेलाचा मॅक्सिमम वापर पूर्ण डोक्याच्या एरियावर जास्तीत जास्त कसा करता येईल ह्याचे अनेक उपाय असतात. म्हणजे आता मी जे न्हाण्याच्या आधी तेल लावणं म्हटलं तसं तेलाचं जास्तीत जास्त जिरवणं असं करण्यासाठी शिरोधारा, शिरोबस्ती ह्या गोष्टी केल्या जातात. त्यांनी उत्तम उपाय होतो आणि अंडरलाईन दुसरी पण काही कारणं असतील ब्रेन संबंधित ती सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित ट्रीट केली जातात, किंवा पुढे होणारे मोठे ब्रेनचे आजार आहेत ते टाळता येतात. हे म्हणजे ह्यासाठी ह्या स्पेसिफिक आयुर्वेदिक किंवा नॅचरोपॅथीमध्ये हे उपचार आहेत आणि ते योग्य आणि ज्यांना चांगली माहिती आहे आणि ज्यांनी त्याचा वापर वारंवार केलेला आहे अशा वैद्यांकडून किंवा थेरपिस्ट कडून हे उपाय नक्की करून घेतले पाहिजेत. आपल्या या आधीच्या एपिसोडमध्ये आणि या एपिसोडमध्ये डॉक्टरांनी आपल्याला मायग्रेन बद्दलची कारणं किंवा त्याच्यावरचे घरगुती उपाय तर खूप सुचवलेत, पण त्या असंही म्हणाल्या की याचं अचूक कारण फाइंड आउट करून मग त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं हे फार महत्वाचं आहे, कारण पुढचे दुष्परिणाम टाळण्यासाठी. तुम्हाला जर का मायग्रेनचा त्रास होत असेल आणि त्याचं अचूक निदान करून घ्यायचं असेल आणि त्याच्यावरती काय ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की भेटू शकता. त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत असेल, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही डॉक्टरांना भेटून मायग्रेन बद्दलची ट्रीटमेंट त्यांच्याकडून घेऊ शकता. डॉक्टर, आता जरा ह्या मायग्रेन बद्दलच्या मिसकन्सेप्शन्स बद्दल मी तुमच्याशी बोलते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा कोणाला असा वारंवार मायग्रेन होतं, डोकं दुखत असतं, तर तेव्हा आजूबाजूचे त्याच्या लोक म्हणतात की हा मानसिक आजार आहे. म्हणजे कारण की वारंवार होणारा असतो आणि जसं आपण म्हटलं तसं काही स्ट्रेसमुळे तो एकदम ट्रिगर होतो. तर हा खरंच मानसिक आजार आहे का उलट आहे की या आजारामुळे मानसिक अगदी नाहीये. हो. परिणाम होतो?
बरोबर. मानसिक आजार नाहीये, खरंच नर्वस सिस्टीमचाच म्हणजे हा विकनेसचा आजारच आहे. आणि खरं ज्याला होतो त्यालाच खरं कळतं की ते किती त्रासदायक आहे. म्हणजे पुष्कळ वेळा असं होतं की इतक्या महत्वाच्या मीटिंग्स किंवा इतकी महत्वाची कामं असतात घरी, गृहिणी असतील तर घरी खूप महत्वाचे पाहुणे येणार असतात. पण हा मायग्रेन जर ट्रिगर झाला किंवा अटॅक आला तर त्यांच्या मनात असलं तरी सुद्धा त्यांना त्या गोष्टी त्यावेळेला करता येत नाहीत. त्यामुळे हा मानसिक आजार नाहीये, तर हा खरंच शारीरिक आजार आहे. पण वारंवार होणं किंवा आजूबाजूच्या लोकांनी अशा प्रकारे त्यांच्याशी ट्रीट केलं गेलं तर मात्र नक्की मानसिक परिणाम ह्याचा जास्त होत जातो. इव्हन म्हणजे काही काही वेळेला तर ते पेन इतकं असतं की म्हणजे सुसायडल त्याच्यात हे येणं, विचार येणं इथपर्यंत हे जातं. त्यामुळे खरंच ह्याच्यामध्ये सुद्धा आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा ही माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा मायग्रेनचा पेशंट घरी असेल तर आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी हा एपिसोड बघून लक्षात घेतलं पाहिजे की हा आजार मानसिक नाहीये, हा शारीरिक आहे. मग त्या रुग्णाचं काही चुकत असेल, म्हणजे ज्याला मायग्रेनचा अटॅक येतो त्याचं काही चुकत असेल तर तुम्ही त्याला गाईड करा आणि तो त्या गोष्टींपासून, ट्रिगर पॉइंट्स पासून कसा दूर राहील अशी काळजी उलट तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही त्याला पॉझिटिव्हली मदत केली असंच होणार आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला असं दिसतं की बरेच म्हणजे मायग्रेन होणारे पेशंट म्हणतात की उलटी केल्यानंतर बरं वाटतं म्हणून मुद्दाम उलटी करण्याचा प्रयत्न करतात. तर हे कितपत खरं आहे? काही म्हणजे आपण म्हटलं ना की जसे ट्रिगर पॉइंट आहेत तसंच बरं करणारे म्हणजे बरं वाटणारे पण गोष्टी आहेत. की काहींना खूप चांगली झोप घेतली 6-7 तासांची की पेन पूर्ण जातं. काहींना विश्रांती घेतली, शांतपणे पडून राहिले, शांत घरात राहिले तरी ते पेन कमी होतं. आणि काहींना उलटी केली की बरं वाटतं, हे बरोबर आहे. पण तुम्ही जर रिकाम्या पोटी उलटी केली तर आतड्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यावेळेला समजा असं होतंय, बारीक डोकं दुखणं सुरू झालंय आणि आता मला उलटी केली की बरं वाटेल, हे शेवटी शरीर तुमचं तुम्हाला सांगत असतं. आणि ते जर तुम्हाला कळलं तर डेफिनेटली तुम्ही एक 3-4 ग्लास कोमट पाणी किंचितसं मीठ घालून बसून प्या आणि थोडंसं स्टिम्युलेट करा जिभेवर, तर ते उलटून पडेल. मग त्याच्यामध्ये ट्रिगर होणारं जे पित्त आहे त्यातलं ते त्याच्यात क्लिअर होईल आणि डोकं दुखण्याला निश्चितपणे आराम पडेल. समजा उलटी नाही झाली, ते पाणी तसंच राहिलं तरी काही बिघडत नाही. थोड्या वेळाने युरिन वाटे ते सगळं क्लिअर होऊन जाईल आणि त्या काळात तुम्ही फक्त विश्रांती घ्या. पण त्यावेळेला जेव्हा युरिनचा कॉल येईल तेव्हा मात्र तो नक्की अटेंड करा. कारण तसं नाही केलं तर पुढे जाऊन डोकं आणखीन दुखेल. त्यामुळे पाणी पिऊन उलटी काढणं हे अगदी योग्य आहे, पण कोरडी उलटी काढू नका. पाणी पिऊन उलटी काढा. निश्चितपणे त्याचा उपयोग आहे. बरं. आपण याच्या आधीच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही सांगितलं की बायकांच्या कमी स्ट्रेस मॅनेज करण्यामुळे बायकांना हा त्रास जास्त होतो. पण बरेच वेळेला असा समज असतो की हा फक्त बायकांना होणारा आजार आहे. तर हे खरं आहे का? नाही ना, असं नाहीये. बायकांचं हॉर्मोनल चेंजेस खूप असतात ना, म्हणून त्यांच्यामध्ये प्रमाण ह्याचं जास्त आहे. कारण काही हॉर्मोन्स कमी होणं आणि दुसरे हॉर्मोन्स तिथे वाढणं, हे जे सायकल मधला टाईप आहे किंवा टाइम आहे त्यावेळेला हा मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. तर ते हॉर्मोन्स बेसिकली पुरुषांमध्ये कमी असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये हे होणं किंवा मायग्रेनचा अटॅक येणं या बॅकग्राऊंडवरचे कमी असतात. पण त्यांच्यामध्ये स्ट्रेस किंवा न्यूट्रिशियस फूड कमी असणं, स्ट्रेस जास्त असणं याच्यामुळे पुरुषांमध्ये पण मायग्रेन हा आजार दिसून येतो. बरं. तुम्ही मगाशी सांगितलं की ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे मायग्रेन होत असेल तर आराम मिळतो. पण बरेच वेळेला असा एक समज आहे की चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे मायग्रेन ट्रिगर होतो. तर हे कितपत खरं आहे? त्याच्यामध्ये एक असे की जेव्हा पित्त हे त्याचं बेसिक कारण जर असेल, म्हणजे नर्व्हला विकनेस किंवा इन्फ्लमेशन आणणारं पित्त हे कारण जर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिकाम्या पोटी वारंवार कॉफी वगैरे पित असाल, चहा जास्त घेत असाल तर त्याने ट्रिगर होतो. पण कॅफेननी म्हणजे जेव्हा मायग्रेनचं पेन आहे त्यावेळेला थोडा एक पेन किलिंग इफेक्ट म्हणून कॅफेन काम करतं. पण रिकाम्या पोटी चहा कॉफी जास्त घेणं हे मायग्रेनचं कारण ठरू शकतं किंवा ट्रिगर पॉइंट होऊ शकतं. आणि त्याच्यात दुसरं असं पण आहे ना की तुम्ही चहा कॉफी जेव्हा जास्त पिता तेव्हा ऑब्व्हियसली तुम्ही एक फूडचा टाइम जो आहे तो मिस करता. त्यामुळे ऑब्व्हियसली तुमचं न्यूट्रिशन कमी होतं.
बरेच वेळेला आपण बघतो की मायग्रेनचा त्रास लोक बरीच वर्ष सहन करत असतात. सो एक समज असा पण आहे की मायग्रेन एकदा सुरू झालं की कधीच आयुष्यभरात ते बरं होत नाही. हा त्रास आयुष्यभर सहनच करावा लागतो. तुम्ही ह्याच्याबद्दल आधी सांगितलेलं आहे की अचूक कारण फाइंड आउट केल्यावरती हे होऊ शकतं. पण तरी अशा काही केसेस असतात का की त्यांना आयुष्यभर हा त्रास सहनच करावा लागतो? हो. आता आपण म्हटलं तसं ना, की जर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट केली गेली नाही आणि त्याचं कारण फाइंड आउट करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली गेली नाही, तर हा लाईफ लॉंग राहू शकतो. फक्त जास्त पेन होतं तेव्हा एखादी पेन किलर खाऊन किंवा त्यासाठी स्पेसिफिक औषध घेऊन ते तेव्हाचं पेन कमी करणं हे होऊ शकतं. पण अदरवाईज अटॅक लाईफ लॉंग होऊ शकतात, राहू शकतात. बर. म्हणजे हम्म. त्याला काहीच ट्रीटमेंट नाही, फक्त सिम्पटम मॅनेज करणं हेच तुमच्या हातात राहतं. नाही, असं केलं जातं जनरली, त्यामुळे तो हा. लाईफ लॉंग टिकतो. पण अच्छा. त्याला ह्या पॅरलल किंवा अल्टरनेट थेरपीज हा. जर घेतल्या गेल्या हा. आणि प्रॉपर त्याचं कारण फाइंड आउट करून ट्रीटमेंट हं. घेतली गेली तर हा बरा होऊ शकतो पूर्ण. बरोबर. तुम्ही याच्या आधीच्या एपिसोडमध्ये उल्लेख केला होता की जर खूपच डोकं दुखत असेल तर शेवटी एक गोळी घेणं, ज्यानी तुम्ही नेहमी वापरत असलेली, ज्याने तुमचं डोकेदुखी कमी होईल, हे महत्वाचं आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये जर का या मायग्रेनच्या त्रासामुळे डोकं दुखत असेल तर गोळी घेणं योग्य आहे का नाही? शक्यतो घेऊ नये त्यावेळेला गोळी. बर. विश्रांती घ्यावी. पण म्हणजे आता ह्या 25-30 वर्षात मी बघितलंय की मायग्रेनचा अटॅक नेहमी येतोय, पण हं. प्रेग्नन्सीत पुष्कळ वेळा येतच नाही. कारण अच्छा. तेव्हा तुम्ही न्यूट्रिशियस फूड खात असता, व्यवस्थित सगळी आचरण करत असताना. बरोबर. तर अगदी हार्डली एखादीला मायग्रेनचा अटॅक आलाय पण तो माइल्ड आलाय हं. आणि विश्रांती घेऊन वगैरे कमी झालाय. म्हणजे बर. मला एक कारण त्यातलं वाटतं की न्यूट्रिशियस फूड असतं त्या हं. दरम्यान खाणं, त्यामुळे कदाचित हा अटॅक येत नाही त्या दरम्यान. बर. मायग्रेन म्हणजे बऱ्याच लोकांना बरीच वर्ष सतत म्हणजे रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये होतो. मग एक गोळी घेतल्यावर बरं वाटतं किंवा विश्रांती घेतल्यावर बरं वाटतं. त्यामुळे बरेच लोक हा मायग्रेनचा आजार सिरियसली घेत नाहीत. आपल्या या आधीच्या एपिसोड्स मध्ये तुम्ही सांगितलेलं आहेच की मायग्रेन वेळेवरती उपचार जर झाले नाहीत आणि कंटिन्युअस होत राहिला तर काय काय दुष्परिणाम होऊ शकतात. तर लोक सिरियसली घेत नाहीत, हे कितपत खरं आहे? म्हणजे म्हणजे कितपत योग्य आहे? रादर म्हणजे सिरियसली घेणं जरुरीचं आहे का जनरलमध्ये गोळी घेऊन उपचार करणं हे योग्य आहे? आणि जर सिरियसली म्हणजे किती वेळा झाला असा रेग्युलर इंटरव्हल मध्ये की डॉक्टरकडे जायलाच पाहिजे आणि याचं अचूक निदान करून घेतलंच पाहिजे? जेव्हा तुमच्या म्हणजे अचूक निदान तर त्याचं झालंच पाहिजे, हं. म्हणजे हा लाईफ लॉंग राहणारा आजार तुम्ही टाळू शकाल. ही बरोबर. पहिली गोष्ट. जनरली काय होतं ना, की कामाच्या गडबडीत हं. किंवा नाही ह्याला काही नसतं अशी माहिती योग्य नसल्यामुळे हं. फक्त अटॅक आला की विश्रांती घ्यायची, पेनकिलर गोळी खायची आणि म्हणजे पुढच्या कामाला लागायचं. ही हं. एक मनोधारणा झालेली असते. पण बरोबर. आता हा एपिसोड व्यवस्थित ऐकायला गेला, कुणाच्या माहितीतून त्यांना कळलं, तर त्यांना माहिती होईल की हं. हा आजार टळू शकतो. हं. फक्त त्याला अचूक निदान आणि प्रॉपर ट्रीटमेंटची गरज आहे. हं. आणि ट्रिगर पॉइंट जे आहेत ते टाळणं हे तर आपण स्वतः करू शकतो. बरं. त्यामुळे हा टळू शकतो आजार. फक्त पेनकिलर गोळी खाऊन तेव्हाच म्हणजे आजचं दुखणं उद्यावर हं. ढकलण्यासारखं आहे खरं तर ते योग्य नाहीये. आपल्या या आधीच्या एपिसोडमध्ये तुम्ही उल्लेख केलेलाच आहे की कमी पाणी प्यायल्यामुळे पण मायग्रेन होतो. सो म्हणजे पाण्याचं प्रमाण आणि मायग्रेन याचा काय संबंध आहे? आणि मायग्रेन जर झालेलं असलं तर त्यावेळेला पाणी पिणं योग्य आहे का? ते कसं पाहिजे आणि किती प्यायला पाहिजे? मायग्रेनमध्ये आपण म्हटलो तसं ना, की जेव्हा मायग्रेनचा अटॅक येतो, डोकं खूप दुखत असतं, मळमळत असतं आणि उलटी केली की बरं वाटेल असं फिलिंग असतं ना, आपण म्हटलं तसं की कोरडी उलटी काढण्याऐवजी पाणी हं. पिऊन उलटी काढायची आहे. हं. त्याच्यानंतर पाण्याचं आहारात नेहमीच आहे ना, की लिक्विड आणि सॉलिड फूड ह्याचं प्रमाण व्यस्त जर झालं किंवा चुकीचं झालं तर अनेक आजार होतात. तर हं. त्यातला काहींना ज्यांना ऑलरेडी काही विटॅमिन डेफिशियन्सी वगैरे आहेत हं. किंवा जेनेटिक आई वडिलांना पण हं. थोडी मायग्रेनची तक्रार आहे, तर अशांना मायग्रेनचा अटॅक येण्याची शक्यता वाढते किंवा तो
डिसीज सच होण्याची शक्यता वाढते. बर. त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे योग्य घेतलंच पाहिजे प्रत्येकाने. ते हम्म, पाण्याचं प्रमाण सीझननुसार बदललं पाहिजे. हम्म, म्हणजे जसं की उन्हाळ्यात जास्त प्यायलं पाहिजे, हम्म, हिवाळ्यात कमी आपोआपच होतं. हम्म, नंतर थंड पाणी किंवा फ्रीज मधलं पाणी मात्र ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी अजिबात पिणं योग्य नाहीये. बर, माठातलं सुद्धा त्यांनी खूप उन्हाळा उकाडा असेल तरच माठातलं पाणी प्यायचंय. बर. नाहीतर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किंवा चांदीच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिणं हे योग्य आहे. हम्म, कारण असं पाणी प्यायल्याने त्यांचा अटॅक बंद नाही होणार आहे किंवा हम्म, डोकं दुखत असेल तर ते कमी होणार नाहीये. हम्म, पण ओव्हर द मंथ म्हणजे दुसरा अटॅक येईपर्यंत जर त्यांनी असं पाणी प्यायलं असेल तांब्याच्या हम्म, भांड्यात ठेवलेलं, हम्म, तर डेफिनेटली त्यांना कळेल की पुढचा अटॅक हा थोडा माइल्ड होतोय आणि हळूहळू त्या 2 अटॅक मधली अंतर वाढतंय. बर. अशा प्रकाराने नुसत्या पाण्याने सुद्धा त्यांची ट्रीटमेंट होऊ शकते ओके. असं लक्षात येईल. पण कुठल्याही ह्याच्यामध्ये कन्सिस्टंटली ते करणं हे सगळ्यात महत्वाचं. असं तांब्याचं भांड असेल तर हम्म, नुसतं ते हवेच्या ह्याच्याने पण संपर्काने पण खराब होतं. त्यामुळे बरोबर. ते स्वच्छ असणं, आतून ते हम्म, घासून स्वच्छ केलेलं असणं, हम्म, मग त्याच्यात पाणी ठेवलेलं हे तुम्हाला हायजिनिकली हेल्दी असणार आहे. हम्म, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे हे शेवटी डूज अँड डोंट्स असतातच. हम्म, त्यामुळे कारण साध्या गोष्टींनी पण उपयुक्त होतं. म्हणजे तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी उपयुक्त आहे, पण हम्म, त्याच्या आधीची ही काळजी महत्वाची आहे. बर. असं तुम्ही पाणी प्यायलं तर डेफिनेटली सगळेच आजार बरे होतात. जसं म्हणतो तसं मायग्रेनचा अटॅक माइल्ड होणं आणि हळूहळू डिले होणं असं आपण नक्की साधू शकतो. बरोबर. आता तुम्ही मगाशीच उल्लेख केला की आहार आणि पाणी ह्याचं प्रमाण योग्य असणं फार गरजेचं आहे. सो आपण मला वाटतं ह्याच्यावरती पण एक एपिसोड करूया की पाण्याचं योग्य प्रमाण किती आहे प्यायला, आहार कसा पाहिजे, पाणी किती पाहिजे वगैरे. सो एक्सरसाइज टाळण्यासाठी लोक अनेक प्रकारचे कारणं देतात. माझी एक मैत्रीण आहे तर तिला मायग्रेनचा त्रास आहे आणि तिला एक्सरसाइज करायला चल किंवा चालायला रेग्युलरली चल म्हणून जर का तिच्या मागे लागलं तर ती म्हणते नाही बाई मला मायग्रेनचा त्रास आहे, मी जास्त एक्सरसाइज केला तर माझं डोकेदुखी वाढतेच. तर हे खरं आहे का? अजिबात खरं नाहीये. हं, तर तिला मायग्रेन वाटत असेल पण तो मे बी तिचा सर्व्हायकलचा प्रॉब्लेम असेल. बर. तर तिने खरं तर ते चेक केलं पाहिजे. कारण हं, एक्सरसाइज केल्यानंतर जे मायग्रेन तर ट्रिगर नाही होत. काही स्पेसिफिक पोस्चर्स आहेत मानेच्या त्याच्यामुळे ट्रिगर होऊ शकतो हे हं, आहे. हं, पण रेग्युलर एक्सरसाइज केला तर उलट ती हेल्दियर व्हायला पाहिजे. हं, ज्या ती असं म्हणते एकतर महत्वाचं आहे की तिला एक्सरसाइज करण्याचा कंटाळा आहे हा, किंवा दुसरं म्हणजे सर्व्हायकल काही इश्यू असू शकेल. हं, त्याच्यामुळे सुद्धा ते डोकं दुखणं तेव्हा वाढू शकतं. हं, किंवा व्यायाम करताना चालताना तर काही प्रॉब्लेम नाही, पण व्यायाम करताना पोस्चरल करेक्शन्स पण तिला लागतील कदाचित, की जेणेकरून तिला असा त्रास होणार नाही हं. आणि नियमित व्यायाम करू शकेल. ओके. त्यामुळे आणि एक्सरसाइज उलट नियमितपणे केलाच पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही आपल्या या आधीच्या एपिसोडमध्ये मायग्रेन असणाऱ्या माणसांनी कुठले एक्सरसाइज करून त्यांना फायदा होतो हेही सांगितलेलंच आहे. त्यामुळे नक्कीच हे एक्सरसाइज केल्यानंतर मायग्रेनवाल्यांना फायदा नक्कीच होईल. आपल्या या आधीच्या एपिसोडमध्ये पण तुम्ही सांगितलेलं आहे कारण मायग्रेन होण्याचं की अति खाणं किंवा अपचन यामुळे. पण बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही की अपचन हे एक कारण मायग्रेनचं असू शकतं. त्यामुळे खाण्यापिण्यावरती एस्पेशली आवडीच्या पदार्थांवरती बाहेर मिळणाऱ्या पदार्थांवरती जसं भेळपुरी अँड ऑल दॅट लोक कंट्रोल ठेवत नाहीत आणि मग अपचन आणि पर्यायाने डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास व्हायला लागतो. सो हा जरा लोकांचा गैरसमज का समज आहे हे तुम्ही सांगा. आता हे सगळे पदार्थ जे आहेत ना, हे विशिष्ट प्रमाणात म्हणजे हं, बंद करा अशाची गरज नाही. हं, ज्यांना मायग्रेनचा अटॅक होतो त्यांनी बरं होईपर्यंत हे टाळा, हे निश्चित आहे. हं, पण ते नंतरही तुम्ही खाऊ शकता. पण त्याचं शेवटी प्रमाण आहे ना, की मी रोज जर आज भेळ, उद्या पाणीपुरी, परवा वडापाव, तेव्हा काय समोसे असं जर मी रोज संध्याकाळच्या स्नॅक्सला खात असेल, तर शेवटी पोटाची किंवा शरीराची सुद्धा एक कपॅसिटी आहे. त्याच्यापेक्षा जेव्हा ही दोष वाढणार आहेत तेव्हा काही ना काहीतरी आजार नक्की होणार आहे. हं, मग बेटर वे तुम्ही संध्याकाळी खाताना हे लक्षात घ्या की संध्याकाळचं स्नॅक्स आहे, भुकेची वेळ आहे, निश्चितपणे तुम्ही आत्ता जेवू शकत नाही असं आत्ता सगळ्या धकाधकीच्या जीवनात जर असेल तर त्यावेळेला ठरवा की आठवड्यात एकदा मी हे चाट आयटम्स खाईन.
हम्म. बाकीचे दिवस एक दिवस फ्रूट खाईन, एक दिवस सॅलड खाईन, हम्म. एक दिवस घरी बनवलेलं काहीतरी लाडू वगैरे असं खाईन. हम्म. असं आपण जर स्वतःची मॅनेजमेंट केली, बॅलन्स स्वतःचा केला, तर सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकणार आहोत आणि तरीही हेल्दी राहणार आहोत. हम्म. त्यामुळे आणि स्पेसिफिक ज्यांना मायग्रेन आहे त्यांनी तर हे पदार्थ रिकाम्या पोटी खाणं हम्म. अगदीच टाळलं पाहिजे. हम्म. ज्यांना मायग्रेन म्हणजे असं काही त्रास नाहीये त्यांनी बॅलन्स ठेवा. हम्म. निश्चितपणे अनेक आजारांपासून मुक्त राहाल आणि निरोगी आयुष्य ठेवून अनेक वर्ष ह्या सगळ्या पदार्थांचा आस्वाद छानपैकी घेऊ शकाल. बरोबर. सो थँक्यू डॉक्टर. आज तुम्ही आम्हाला परत वेळ दिलात आणि खूपच सुंदर महत्वाची माहिती मायग्रेन बद्दल दिलीत आणि आमचे काही गैरसमज होते ते पण दूर केले. थँक्यू सो मच. धन्यवाद. सो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मायग्रेनचा त्रास असेल तर फक्त सिम्पटम्स गोळी वगैरे घेऊन मॅनेज करणं हा त्याच्यावरती उपाय नाहीये. तर त्याचं अचूक निदान होणं आणि मायग्रेन नक्की कशामुळे होतंय हे फाइंड आउट करणं आणि त्याच्यावरती अचूक ट्रीटमेंट करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्ही पॅथीमध्ये मायग्रेनसाठी खूप अचूक असे परिणामकारक औषधोपचार पण आहेत. सो मायग्रेन बद्दल जर का तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर डॉक्टरांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत असेल. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना कन्सल्टेशनसाठी नक्की भेटू शकता. आमचे या आधीचे एपिसोड तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. त्याच्यावरती काही कमेंट्स असतील तर त्याही करा. काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. तुमच्या मित्रमंडळींशी पण हे एपिसोड्स नक्की शेअर करा. तुमच्या मित्रमंडळींपैकी बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास होतही असेल त्यांच्याशी हा एपिसोड तुम्ही आणि याच्या आधीचा एपिसोड नक्की शेअर करा. ह्या एपिसोड बघितल्यानंतर त्यांना मायग्रेन बद्दलचा अवेअरनेस पण येईल आणि प्लस त्यांना याच्यामधले काही घरगुती उपाय डॉक्टरांनी सांगितलेले लागू पण पडतील आणि मायग्रेन बद्दल अचूक निदान किती महत्वाचे आहे हेही त्यांच्या लक्षात येईल आणि मायग्रेन पासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांना नक्कीच याचा उपयोग होईल. सो काळजी करू नका, काळजी घ्या. स्टे इन्फॉर्म सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. आज इथंच थांबूया. आमचे एपिसोड्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.